राजकारण हे काही येऱ्या गबाळाचं काम नाही। इथे कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणासोबत कायम राहील याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही। सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं या सगळ्याची खरं तर प्रचिती येते आणि या राजकारणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अधिकृत प्रवेशापूर्वीच आंबेडकरांचे इंडियाला सल्ले। महादेव जानकर भाजपसोबत की एकला चलोरेचा नारा। शेट्टी आणि ठाकरेंच्या गाठी भेटीत नेमकं शिजतंय तरी काय? लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, मात्र राजकीय युती आणि आघाड्यांमध्ये नेमकं कोण कुणाबरोबर आहे? जे सोबत असल्याचे दाखवतायत ते खरंच साथ देणार की घात करणार, असे अनेक प्रश्न मतदारांना नक्कीच सतावत असतील। आता प्रकाश आंबेडकरांचं उदाहरण घ्या। प्रत्येक वेळी नवीन कारणं पुढे देत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीपासून 2 हात दूरच राहत आहेत। रविवारी शिवाजी पार्कवरती झालेल्या इंडिया आघाडीच्या मंचावरती प्रकाश आंबेडकर हजर राहिले। जेवढी टीका त्यांनी मोदींवर केली तेवढेच सल्ले त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा दिले। मोदी जी कहते हैं कि ये देश मेरा परिवार है। ये बात सही है कि ये देश उनका परिवार है, लेकिन उनका जो असली परिवार है उनमें से एक महिला उनके साथ में नहीं रहती है। और हिंदू समाज के अंदर फैमिली का जो रिश्ता होता है वो सबसे गहरा रिश्ता होता है। मोदी जी उस रिश्ते को निभाए, उस रिश्ते को निभाए और अपनी पत्नी को अपने साथ में लेकर रहे। 2-4 दिन बाकी है, उसके लिए हम लोग को लड़ना चाहिए। मैं उम्मीद करता हूं कि खड़गे जी जब बात करेंगे इस पर जरूर अपनी टिप्पणी यहां पर करेंगे। राहुल गांधी जी से मेरा दरखास्त है यहां पर, वो ये है कि ईवीएम जो है 2004 से मैं उससे लड़ रहा हूं। इलेक्शन शुरुआत होने के पहले इलेक्शन कमीशन को घेराव डाले, सब पार्टियां उनसे मिले कि अगर कोई कैंडिडेट अर्ज करता है, एप्लीकेशन करता है कि वे वेरीफाइड पेपर ट्रेल जो है वो काउंटिंग होना चाहिए, उसका एप्लीकेशन मंजूर होना चाहिए। क्या हम लोग इसके लिए लड़ने के लिए तैयार है? ही झाली इंडिया आघाडी सोबत तळ्यात मळ्यात खेळणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची गोष्ट। आता जरा महायुतीकडे वळूया। महादेव जानकर अध्यक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक आहे। मात्र महायुतीनं उमेदवार जाहीर करण्यापूर्वी महादेव जानकरांनी परभणीमधून लढण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय। मी आज विनंती करतो, मी गुट्टे साहेब ठरवले परभणीतून अर्ज भरायचाच ठरवलं। मला दिल्लीला जायचंच आहे, परभणीवरनच मी ठरवलेलं आहे। तुम्ही आजपासून कामाला लागा। महायुतीमध्ये परभणीची जागा यावरती अजित पवार गटाने दावा केला आहे। ही जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे, मात्र त्या बदल्यात रासप ही बारामतीमधून मदत करेल अशी बोलणी झाली आहे। अशी चर्चा सध्या तरी राजकीय वळचुळत आहे। शरद पवारांनी महादेव जानकरांना माढ्यामधून लढण्याची ऑफर दिली होती। याच माढ्यामध्ये भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे। रणजितसिंहांना तिकीट मिळाल्याच्या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे नाराज झाले, तर मोहिते पाटलांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावणाऱ्या शेकापच्या जयंत पाटील यांनी माढ्याची जागा ही दिवंगत गणपत देशमुखांचे नातू अनिकेत यांना सोडण्याची मागणी केली आहे। मुख्य करून या काल आम्ही माढामध्ये गेलो होतो। माढामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आम्ही क्लेम केलेला आहे, गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांची मागणी केलेली आहे। काल मी माढा मतदारसंघातल्या काही प्रमुख नेत्यांबरोबर आमदारांबरोबर मी चर्चा केलेली आहे आणि त्याबाबत त्यांना सगळं सविस्तर आमची मागणी सांगितलेली आहे आणि त्याबाबत चर्चा चालू आहे। माढ्यामधल्या गुंतागुंतीच्या राजकारणामधून थोडं कोल्हापुरामधल्या हातकणंगलेकडे सरकूया। राजू शेट्टी कोणत्याही राजकीय युती किंवा आघाडीशी हातमिळवणी करण्यासाठी तयार नाही आहेत। हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार आहे। अशातच राजू शेट्टी अधूनमधून उद्धव ठाकरे यांच्या गाठी भेटी घेतात।
आम्ही 6 जागा निश्चित केलेल्या आहेत, परंतु कार्यकर्त्यांच्या मर्जीवर आम्ही सोडवलेलं आहे. कारण निवडणुकीला प्रचंड पैसा लागतो. आमच्या पक्षाला कोणी इलेक्ट्रल बॉन्ड देत नाही, पदरमोड करूनच निवडणूक लढवावी लागते. त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांना आर्थिक बोजा टाकून निवडणुका लढवा असं सक्ती करत नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही 6 जागा निश्चित केलेल्या आहेत, त्या ठिकाणी ते निवडणूक लढवतील. त्या जागा मी पुन्हा पुन्हा सांगितल्यात. नेहमी मी लढवत असणार आहे. हातकणंगले, कोल्हापूर, त्याचबरोबर सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा. हातकणंगले आमच्याकडे आहे बाजूला. राजू शेट्टी यांच्याशी त्या संदर्भात आमच्याशी चर्चा सुरू. प्रकाश आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतोय, इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करतायत. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट आहे. सगळ्यांनाच तिकीट हवंय, सगळ्यांनाच निवडणूक लढायची आहे. कुणाला जिंकण्यासाठी तर कुणाला फक्त मतं खाऊन स्वतःही पराभूत व्हायचंय आणि दुसऱ्यालाही पाडायचंय. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळ असाच सुरू राहील. आता ही 12% घोड्यांची शर्यत कोण जिंकतंय ते बघूयात. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.